वरती स्टुडिओमध्ये पाठवायचं. बोथ टीम कॅप्टन आपला एक एक्स्ट्रा प्लेअर त्वरित पाठवा. मोरीपाडाचा संघ आहे इकडे 12वा प्लेयर आहेत. पप्पूजी चांबरे 12वीच्या भूमिकेमध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळतील या वेळेला. नक्कीच तर मॉडर्न शिरगावचा देखील 12वा इकडे आलेला आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचे. मॉडर्न शिरगाव वेळ आता आपल्याकडे खूप कमी आहे. 4 षटकांचे सामने आहेत. लक्ष द्यायचं. 1 ओव्हर पॉवर प्ले मध्ये असेल. 3 क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या बाहेर राहतील. 4 षटकांचा खेळ असेल. एकच ओव्हर पॉवर प्ले. दोन्ही संघांना लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर नक्कीच दमदार क्रिकेट मैदानाच्या आत रंगत आहे. प्रमुख अतिथी गण मात्र इकडे येथील लवकरच थोडासा निसर्गरम्याचा आनंद घेताना, समुद्राच्या किनाऱ्याचा आनंद घेत असताना, तर गार्डनिंग कसं तयार केलेलं आहे याचा आनंद घेत असताना प्रमुख अतिथी गण आपला फेरफटका समुद्राच्या किनाऱ्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सेमीफायनल कडे आपण वळतोय. महत्वाची मॅच टॉस जिंकला इथे आणि क्षेत्ररक्षण मॉडर्न शिरगाव संघाने घेतलंय. प्रथम फलंदाजीसाठी मोरीपाडा संघाला आमंत्रित केले. मोरीपाडा संघाचा विघ्नेश त्याचे हॅट्रिक षटकार बघायला मिळत आहेत. ज्यांच्या नावावरती नोंदवले गेलेला एक विक्रम नाही सर. यस विघ्नेश याने जर 3 षटकार ठोकले, हॅड्रिक मारली षटकारांची, अपोलो टीम कडून 5,000 रुपये रोख बक्षीस जाहीर होत आहे. आता मात्र बक्षिसांची आतषबाजीला देखील मैदानात सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. तर एका बाजूला विघ्नेश तर एका बाजूला भावेश. यस भावेश आणि विघ्नेश ही जोडी मैदानात. भावेश यांच्या नावे सर दर जाय विकेटची हॅड्रिक. नक्कीच सुरेख अष्टपैलू असा खेळाडू आता आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. चला बघूया नक्कीच थोडंसं जे काय अनाउन्समेंट असेल ती मात्र आमच्याकडे द्यायचं आहे काय असेल तेव्हा. नक्कीच तर विघ्नेश नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या षटकाराच्या हॅट्रिकला 5,000चं बक्षीस जाहीर झालेलं आहे अपोलो संघाकडून. सवळी आपण मिस्टर मुसद्दीक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुंदर टायमिंग आहे. चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एक्झिक्यूट केले गेले. एक धावा परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट सुद्धा यशस्वी. धावसंख्या 2 ने आकार घेताना भावेश 12 विकेट ज्यांच्या नावावरती आहेत. एक 46 धावा सुद्धा भावेशने या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. एका बाजूने मुसद्दीक ज्यांच्याकडे प्रचंड वेग आहे आणि युवा टॅलेंट शिरगाव गावचा आपण बघतोय. मुसद्दीक मुसू या नावाने मात्र प्रसिद्ध असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. अराउंड विकेट चेंडू हाताळताना अतिशय सुरेख. ऑन साईडला चेंडूला मिडॉनला मात्र एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला उचलेल, थ्रो करेल. तद्वार 1 धाव परिपूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 धावा पहिला सेमीफायनल. त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल. धाकटी डहाणू अगेन्स्ट दर्यावर्ती डहाणू आगर संघ. त्यांच्या समवेत धाकटी डहाणू असं संघ आपल्याला बघायला मिळेल. मुसद्दीक ओहो हो वाडा बोल्ड पडल्यानंतर बाउन्स झाला आणि फलंदाज मिस्टर धनेश आपण बघतायत त्यांना डॉमिनेट करत एष्ट्यांच्या मागे सुंदर यष्टीरक्षण डॉट बॉल. मुसद्दीककडे भरपूर वेग आहे. खूप चांगल्या वेगाने चेंडू हाताळतोय मुसद्दीक. पुढचा चेंडू अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड षटकार. अप्रतिम षटकार येताना यष्टीचे. धनेशांच्या बॅटमधनं षटकार येतोय. हॅट्रिक षटकार क्षणी नोंदवलेले आहे त्याच्या अगोदर. तोचा धनेश मॅन इन गोल्डन फॉर्म. ओहो पुनश बागतो सुंदररित्या मात्र चेंडूला बाउन्स केलं गेलं. राईज झाला बॉल आणि डॉट बॉल. भन्नाट वेग आहे मिस्टर मुसद्दीककडे. षटकार आल्यानंतर खांद्याचा सुंदर उपयोग आणि ते मात्र डॉट बॉल बघायला मिळालाय. नव्या स्कोर कार्ड वरती आपण बघतोय आमचे स्कोरर 9 रन्स ऑन स्कोर कार्ड तयार. पुनश यावेळेला धनेश 4 षटकांची मॅच असेल आणि अशा वेळेला 9 धावा झालेल्या आहेत. मुसद्दीक फ्रंटलाईन गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट. समोर जाईल तो धनेश.
अतिशय सुरेख खोदून काढल्या चेंडूला, मात्र शॉर्ट एक्सचा कव्हरला चांगली फिल्डिंग. डबल डिजिट 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ द फ्री शो आपल्याला बघायला मिळते 10 धावा. मोरीपाडा संघ आपलं फाउंडेशन बिल्ड करताना 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकूया डीजेला आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू. इथे मात्र 10 धावा झालेल्या आहेत. थँक्यू डीजे. 10 रन्स स्कोर कार्डवरती आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं घेऊन मॉडर्न शिरगाव संघाचा गोलंदाज आपण बघतोय मुसेफ हुसेफ युसेफ युसेफ. बघूया नावामध्ये मात्र सेफ झोन आहे प्रतिस्पर्ध्यांच्या. बघूया या ठिकाणी युसेफ. समोर येतो धनेश. सुंदर बॅटर, सातत्य ठेवणार असा फलंदाज, मोरीपाडा संघाचा आधारस्तंभ, वन मॅन आर्मी ज्यांच्याकडे बघितलं जाते युसेफ. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं. गेम थोडासा स्पीडअप करा मॉडर्न शिरगाव. टाइम आपल्याकडे नाही, अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. दरम्यान आपण बघतायत पालघर जिल्हा उपनेते आदरणीय राजेशभाई शाह साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती होताना वेलकम. त्याच्या समवेत सन्माननीय आदरणीय सुशीलजी चोरी साहेबांचं शुभागमन होताना वेलकम. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावरती. मान्यवरांची मांदियाळी आपण बघू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर अशा गोल्डन मेमरीज आम्ही साठवतोय. खऱ्या अर्थाने सुंदरशी मॅच. अतिशय सुंदर चेंडू खोदून काढला या वेळेला. चेंडू सरळ जाते तो मिड विकेट रिझन मध्ये धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली आपण बघतोय. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक अप्रतिम स्पर्धा. प्रामुख्याने आपण या स्पर्धेचा आनंद घेताना आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की फिल्डिंग करणारा संघ हा शिरगाव संघ आहे आणि बॅटिंग करणारा संघ हा शिरगावचाच मोरीपाडा विभागाला बिलॉंग करणारा असा संघ आपण बघतोय. पहिला सेमीफायनल आपण बघतायत. गेली 4 दिवस या मॅचेस नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. चिंचणी चषक 2023 या नावानं ही टेनिस क्रिकेट टुर्नामेंट्स आपण बघतोय. पहिल्या दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झाले, दुसऱ्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झाला त्याच्यातला आपण सेमीफायनल मॅच या ठिकाणी बघतोय. सुंदर असं दृश्य आहे, अप्रतिम असं ऍटमॉस्फिअर आपल्याला बघायला मिळतोय. युसेफचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडनं बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. अतिशय सुंदर 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर युसेफ. तर सामोरे जायला आपण बघताय ज्याचं नाव आहे मिस्टर धनेश. हॅलो 13 धावा स्कोर कार्ड वर. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, 3 चेंडूमध्ये 3 आलेले आहेत. एक वाईट बॉल, 2 चेंडू झालेले आहेत, 2 मध्ये 3 आलेले आहेत. हॅलो 2 वाईट झालेले आहेत. यस 14 धावा झालेल्या आहेत. बोर्डावर 2 चेंडू लागलेले आहेत. चला वळूया. थोडस डायव्हर्ट झाल्यामुळे थोडस डिस्टर्ब आला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते समालोचन कक्षातून. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती युसेफ गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. इथे मात्र वन्स बाउंड चेंडूला फील्ड करतील. त्यावर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 16 वर जाऊन स्थिरावली गेली. हवेचा ओघ जर आपण बघितला, थोडस सायक्लोन
ज्या पद्धतीने थोडंसं ऍक्टिव्ह झाले, वेगाने हवा वाहताना दिसते. प्रामुख्याने दुपारच्या सत्रामध्ये जर बघितली तर याहूनही वेगवान अशी हवा इथे वाहत होती. समोरचा एक वृक्ष आपण बघू शकाल, सुरूचं झाड त्या सायक्लोन मध्ये नक्कीच या ठिकाणी धारातीर्थी पडलेलं दिसते. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू युसेफ अतिशय सुरेख, चेंडूला मात्र स्टेटच्या रूपाने खेळला गेलाय. डाऊन द ग्राउंड, धावसंख्या 17 वर पोहोचले. पहिल्या सेमीफायनल मॅच चिंचणी चषक 2023 एक सुंदर असं नियोजन आपण बघताय. टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर यंदाच्या हंगामामधील मला वाटते शेवटची टुर्नामेंट असू शकते. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने रबर बॉल क्रीडा स्पर्धेला सुद्धा पावसाळ्यामध्ये प्रारंभ होतो. पुढचा चेंडू तयार, गोलंदाजी मार्गवर आयटम ओव्हर द विकेट. भावेश यावेळेला गतीला परिवर्तन केलंय. चेंज ऑफ द पेस, गुड वेपन ऑफ द बॉलर ज्याला म्हटलं जाते. गतीला परिवर्तन करताना निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण बघू शकाल. पुढचा चेंडू तयार, गोलंदाजी मार्गवर अतिशय सुरेख कार्पेटला रोल करत लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेली ती 18 धावा. षटक या ठिकाणी संपले. ऐकूया डिझेल आणि येऊया पुणे लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू. दरम्यान सन्माननीय रमेशजी वजे सरांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 असेल आणि गोलंदाजीला या ठिकाणी प्राचारण केले न्यूमॅन. मिस्टर आदित्य तयार होताना गोलंदाजी मार्गवर समोर जाईल ती भावेश. 18 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेला चेंडूला लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलं गेलंय आणि इथे आमच्या VIP डाईसला अभिवादन करताना आमच्या मान्यवरांना अभिवादन करतोय. चेंडू येतोय षटकार एसटीचे. थँक्यू. 24 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. गावदेवी सेवा समितीचे सचिव सन्माननीय विलासजी वजे सरांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. भव्य अशी क्रीडा नगरी आपण बघतोय. समोरच गावदेवी मातेचं सुंदर असं मंदिर आणि एका बाजूने पश्चिम दिशेला सुंदर असं सागर आपल्याला बघायला मिळतोय. कुणीही यावं आणि त्याचं मन प्रसन्न करावं असं एक निसर्गाने नटलेलं असं हे ठिकाण प्रामुख्याने सर्वांना ऊर्जा देण्याचं काम करतोय. इनसाइड आउटचा शॉट आणि विकेट गॉन एसटीचे. जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा मैला, आइला रे आइला आत्तीचा मैला, रंग चढा है. थँक्यू. सन्माननीय विलासजी वजे साहेबांचं शुभाग म्हणताना वेलकम. आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आपण बघू शकाल न्यूमॅन निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 24. 24 धावा. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती. त्याच्यानंतर आपण सेकंड सेमीफायनल डहाणू आगार विपक्ष धाकटी डहाणू या दोन संघामध्ये सेकंड सेमीफायनल बघणार आहोत. इथून जिंकणारा संघ मेगा फायनल मध्ये अंतिम मॅच साठी क्वालिफाय होणार आहे. बघूया धावा स्कोर कार्ड वरती आमचे स्कोरर आमच्यापर्यंत सांगताय 24. पुढचा चेंडू
आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सॅक्रिफाईस करताना आपला विकेट गडी बाद होताना यश दिसतंय. नक्कीच आता विघ्नेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल या वेळेला. आणि विघ्नेश यांच्यासाठी 3 लगातार षटकार जर ठोकले. हॅड्रिकला दामू यांच्याकडून 5 अपोलो संघ दामू यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज डिक्लेअर झालेलं आहे. पाहूया विघ्नेश संधी मात्र आहे 3 षटकारांची. यावेळेला खेळला जातो आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू मिस फील्ड होताना एका धावेवर मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल. पुनश्च एकदा 1 धावाने बढती मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 25 ऑन द बोर्ड. सुरेख अशी गती मात्र गोलंदाज आपली गोलंदाजी साकारताना, कारण 4 षटकांचा सामना आणि या वेळेला 3रं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुनश्च एकदा आणि स्ट्राईक वर असणार आहे नवीन फलंदाज साजन. पाहूया साजन काय करतोय या वेळेला. हा पिचचा चेंडू टॉपेज घेतला आणि सरळ येतो आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये. या वेळेला मात्र मिस फिल्डिंग ऑफ थ्रो होतोय थोडासा आणि 2 धावा चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळते. धावसंख्या 27. षटक संपलेलं आहे. आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. कॅमेरामॅनला आम्ही विनंती करतोय एक लाडकं व्यक्तिमत्व पालघर जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने सुंदर असं कार्य सातत्याने करणारं दानशूर असं व्यक्तिमत्व आदरणीय राजेशभाई शाह उपनेते पालघर जिल्हा यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सन्माननीय आदरणीय चेतनजी धानमेर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय आदरणीय राजेशभाई शाह साहेबांचा आपण बघू शकाल. मायेचं पुष्पगुच्छ, मायेची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ, जोरदार टाळांचा गजर. एक लाडकं व्यक्तिमत्व आपण बघतायत. पालघर जिल्ह्याचे उपनेते सन्माननीय आदरणीय राजेशभाई शाह सरांचं यथोचित शुभ सन्मान होताना या ठिकाणी वेलकम. त्यानंतर आणखीन एक अनमोल असं रत्न आपल्या मुख्य मंचावरती स्थानपन्न झालेले आहेत. सन्माननीय आदरणीय सुशीलजी चोडी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय निखिल अंबेरे सरांना आम्ही विनंती करतोय. निखिल अंबेरे सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय सुशीलजी चोडी साहेबांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान होताना उरणगावचं एक अनमोल असं रत्न आपण बघतायत. पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी मायेची शाल देऊन यथोचित शुभ सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातोय. अतिशय सुंदर असं दृश्य आपण तर नवीन फलंदाज येतो आहे अमित जिकिनी. नक्कीच यांचं देखील योगदान या टुर्नामेंटसाठी आहे. तरी ते आता मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी साकारताना पाहायला मिळतील. पाहूया माज गोलंदाज पाहायला मिळतो आहे षटक हाताळताना. यावेळेला मात्र आक्रमण केले जाते आहे स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. थोडीशी मिस फिल्डिंग, क्षेत्ररक्षण होईल परंतु 2 धावा मात्र नक्कीच परिपूर्ण. 3रीची मागणी होती की काय? हो, या जीवदान मिळतं आहे पुन्हा एकदा आणि 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या वाढते आहे. 29 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. 29. दरम्यान कॅमेरामॅन अनुराग यांना मी विनंती करतोय पालघर तालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय संजयजी चौधरी साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय.
सत्येंद्रजी धवणे सरांच्या शुभ हस्ते आपण बघू शकाल यथोचित शुभ सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर, पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन सन्मानी आदरणीय संजय चौधरी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर आपण वळणार आहोत शुभ सन्मान करण्यासाठी चिंचणचं एक लाडकं व्यक्तिमत्व, एक अनमोल असं रत्न सन्मानी आदरणीय कमलेची भानुशाली साहेबांचं यथोचित शुभ सन्मान उपतालुका प्रमुख आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. पुनश्च आम्ही जयेश रावरे सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते चिंचण गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व, अनमोल एक रत्न आपण बघू शकाल त्यांचा यथोचित शुभ सन्मान पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर नवीन फलंदाज येतोय आहे रोहन या वेळेला आणि 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या बोर्डावर 29 पाहायला मिळते आहे. 29-29. पाहूया पुढचा चेंडू या वेळेला मात्र खेळला जातो हलक्या पद्धतीने फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव घेतली, दुसरीची मागणी आहे का नाही, एका धावेवर स्थिरावं लागेल. सुरेख गोलंदाजी मास आपले करून देत असताना आणि पुनश्च मी कॅमेरामॅनला विनंती करतोय सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी तांबोरे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय नितीन चिधोडी सरांना आम्ही विनंती करतोय जितेंद्रजी तांबोरे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती बघतोय. पुष्पगुच्छ आणि मायेची शाल देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान, जोरदार टाळ्यांचा गजर सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी तांबोरे सरांच्या साठी या ठिकाणी होताना षटकार येतो आहे. नक्कीच धावसंख्या 36 पाहायला मिळते. 5 चेंडू झालेले आहेत शेवटच्या षटकातले आणि सुरेख धावसंख्येला वळण मात्र दिले जात आहे. पाहूया आता एक शेवटचा चेंडू काय नजारा असेल या क्षणाला आणि नजरा लागलेल्या आहेत अतिथीगणांचं मैदानामध्ये, कारण शेवटचा चेंडूचा नजराणा पेश केला जातो आहे. फलंदाज सज्ज आहे, साजन खेळला जातो आहे मिड विकेटच्या क्षेत्रात, उंच हवाई सफर करता करता विकेट या ठिकाणी गेलाय. पुनश्च अनुराग यांना मी विनंती करेन आपल्या मुख्य मंचाकडे आपण कॅमेरा फिरवा. सीआरडीचे सर्वे सर्व आपण बघताय सन्माननीय आदरणीय चेतनजी धानमेर सरांचं यथोचित शुभ सन्मान शुभम तिवारी सरांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते चेतनजी धानमेर सरांचं यथोचित शुभ सन्मान, टाळ्यांचा जोरदार गजर आपण बघू शकाल चेतनजी धानमेर सरांच्यासाठी होताना. वेलकम चेतनजी धानमेर साहेब आणि वळूया पुनश्च आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. 37 धावा दिलेल्या आहेत विजयासाठी. लक्ष्य मॉडर्न शिरगाव संघाला चिंचणी मुरीपाडा संघाकडून. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो आहे धाकटी डाणू संघ विरुद्ध दर्यावर्दी आगर संघाच्या कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे. दर्यावर्दी आगर विरुद्ध धाकटी डाणू संघनायक यायचा आहे. चला वळूया पुनश्च संगीत डीजे मास्टर के साथ. दरम्यान आपल्याकडे नक्कीच आम्ही सन्माननीय आदरणीय करणजी बारिस साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही जयेश रावरे सरांना विनंती करतोय. जयेश रावरे सरांच्या शुभ हस्ते करण बारिस सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करावा आणि त्या सन्मानाचा स्वीकार करताना एक सुंदर व्यक्तिमत्व आपण बघताय सन्माननीय करण बारिस साहेब मायेचं पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची शाल या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर सन्माननीय रमेशजी वजे सरांचं यथोचित शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही पुनश्च विनंती करत आहोत. हर्षांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जाईल. मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी आपण बघतायत कॅमेरामॅनच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. आणि त्यानंतर
गावदेवी सेवा समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी दवणे साहेबांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि ते करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मिस्टर नितीन धोडी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बघू शकाल मायेची शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी गावसेवा समिती अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी दवणे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान आपण बघतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत भविष्य प्रांगणामध्ये. चला दर्यावर्दी आगर संघ चला यायचं आहे. निखिल ये. अजित सर नाणेफेक करायची आहे. याच्यानंतर 3 षटकांची सेमीफायनल असेल. सुशीलजी चुरी यांना मी विनंती करील सेमीफायनल दुसऱ्याच्या नाणेफेकीसाठी आपल्याला मी आमंत्रित करतोय. चला भलतो आपण बघू शकाल या दोन्ही कर्णधार यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर दुसरी सेमीफायनल यांचे नाणेफेक केली जाते आहे सुशीलजी चुरी यांच्या हस्ते. एका बाजूला दर्यावर्दी आगर संघ तर एका बाजूला धाकटी डहाणू संघ दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला सन्माननीय आदरणीय दत्तात्रय तांबोरे सरांचं शुभागमन या ठिकाणी होताना वेलकम. आपलं शब्द फुलाने हार्दिक स्वागत. धाकटी डहाणू संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना राहील. 4 षटकांचा सामना राहील. डहाणू संघाने नाणेफेक जिंकून रक्षण घेतलेलं आहे. तर दर्यावर्दी आगर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. चला वळूया मैदानाच्या आत पुन्हा एकदा. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पाहूया पहिला चेंडूला खेळलं जात आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये तडवलं जात आहे चौकारासाठी. ओपनिंग मात्र सुरू एक कमांड डीजे. धन्यवाद. 37 धावांचे उद्दिष्ट दिले गेलेले आहे. त्याच्यामध्ये 3 चेंडू हाताळले गेलेत. डीजे नक्कीच मी थांबेन या ठिकाणी. कॅमेरामन सन्माननीय आदरणीय कुणाल पाटील सरांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सत्येंद्रजी सरांना आम्ही विनंती करतोय कुणाल पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान आणि त्या सन्मानाचा स्वीकार करताना आपण बघतायत कुणालजी पाटील साहेब. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये आम्ही मायेचं पुष्पगुच्छ मायेची शाल देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय कुणालजी पाटील साहेब. धावसंख्या 15 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच एक सुरेख खेळी साकारली जाते. पहिल्या चेंडूमध्ये 1, दुसऱ्यामध्ये चौकार, तिसऱ्यामध्ये चौकार, चौथ्याला षटकार, तर 5वा चेंडू निर्धावित्व आहे. 5 चेंडू 15 धावा अशा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. उद्दिष्ट 37 धावांचं दिलं गेलेलं असताना पहिली सेमीफायनलचा सामना मैदानात रंगताना चिंचणी मोरीपाडा विरुद्ध मॉडर्न शिरगाव असा हा द्वंद्व पाहायला मिळत आहे. फुलटॉ चेंडू लॉंगांकडे केला जातोय. झेल टिपण्याचा प्रयत्न सटकला आणि या वेळेला मात्र एक नाही तर पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला थांबवेन मी. अनुराग यांना पुन्हा आम्ही विनंती करतो सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन ची धोडी सरांना आम्ही विनंती करतोय आपण सन्माननीय रोहनजी पाटील साहेबांचं यथोचित शुभ सन्मान मायेचं पुष्पगुच्छ मायेची शाळ देऊन या ठिकाणी आपण बघू शकाल यथोचित शुभ सन्मान केला जातो रोहन पाटील साहेबांचा. पुन्हा वळू आपण भुवनेश्वर मेहर सरांकडे. धन्यवाद सर. नक्कीच 37 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलेलं असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 17 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 18 चेंडू 20 धावांची गरज. तर मासू आणि कॅमेरामॅनला पुनश्च विनंती करेन आम्ही प्लीज सन्माननीय आदरणीय विलासजी वजे सरांचं यथोचित शुभ सन्मान केला जाईल. नितीनजी धोडी सरांना आम्ही विनंती करतोय आपण गावसेवा समिती उपाध्यक्ष विलासजी वजे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान मायेचं पुष्पगुच्छ देऊन केला जातोय.
तर नक्कीच यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उभा आहे अमित केनी. पाहूया राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल. डावखरा मुसद्दीक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आक्रमक असा हा फलंदाज. या वेळेला चेंडू येतोय वाईटच्या इशाऱ्याला. धावसंख्यात 1 ने बढती मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. नक्कीच 4 षटकांच्या सामन्यामध्ये आक्रमकता मात्र ॲलिन याने पहिल्या षटकामध्ये दाखवलेली आहे. 2 चौकार 1 षटकारांच्या मदतीने 14 धावांवर खेळतोय तो वैयक्तिक. तर नक्कीच मुसद्दीक याची चांगली साथ मिळते आहे. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. चकवा काला हाफस्टंपच्या अलगत आणि कमी उंचीचा हा चेंडू हाताळला गेला. अमित यांच्याकडून निर्धाव चेंडू हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजीचा मारा आता येताना असताना पाहायला मिळतो आहे. मैदानात सामन्याची रंगत वाढेल कारण हे आहे CRD ग्रुप द्वारा आयोजित चिंचणीच्या शब्दोना जाते वे सुपर षटकार लॉंग लेगच्या दिशेला. कमांड डीजे धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो आहे. वाईटचा इशारा येतो आहे. धावसंख्या 25 पाहायला मिळते आहे. दत्तात्रेयजी तामोरे यांचं स्वागत हर्ष तिवारी करतील. दत्तात्रेयजी तामोरे यांचं देखील स्वागत केलं जात आहे व्यासपीठावर उपस्थित. दत्तात्रेयजी तामोरे यांना मी विनंती करेल त्याने आमचा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय दत्तात्रय तामोरे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी झालेला आपण बघतोय. धावसंख्या 31 लागते बोर्डाला. 6 धावांची 6 धावांची गरज आहे निव्वळ. सुरेख अशी फलंदाजी साकारताना ओपनर द बॅट्समन आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवली मॉडर्न शिरगाव अंडर-23च्या माध्यमातून सेमीफायनल मध्ये पदार्पण आणि या वेळेला मात्र सुरेख कट करून दिले जाते. तडमेन क्षेत्रामध्ये येतोय चौकार. सुरेख खेळी साकारताना कमांड डीजे 2 धावांची गरज. धन्यवाद डीजे. चला आता मात्र 2 धावांची गरज असणार आहे. एक कुठे ना कुठेतरी चांगल्यापैकी आपलं योगदान दाखवताना मॉडर्न शिरगाव संघ मैदानाच्या आत आपली खेळी साकारताना नक्कीच यावेळेला मात्र विजय विजय विजयी षटकार ढकलला जातो आहे स्करला क्षेत्रामध्ये. मुसद्दीकच्या फळीतून जबरदस्त विजय आणि माग फिनालेमध्ये एंटर होते मॉडर्न शिरगावचा संघ. कमॉन डीजे. चला चला प्लीज विनंती असेल त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आणि ओपनिंग प्लेअर आगर संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर त्वरित पाठवा. दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकाल पालघर जिल्हा महिला उपनेत्या माननीय ज्योती मेहर मॅम यांचं शुभागमन या ठिकाणी होताना वेलकम. आपलं या ठिकाणी नक्कीच आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी त्यांचं शुभागमन या ठिकाणी होताना माननीय ज्योती मेहर मॅम आपण या ठिकाणी बघू शकाल. त्यांना मी विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हायचं आहे मुख्य मंचावरती. वेलकम हार्दिक स्वागत. चला मी विनंती करतो या ठिकाणी अमित बबुआ अमित चेतन मान्य श्री चेतन जी धानमेल सरांच्या शुभ हस्ते
या ठिकाणी माननीय ज्योती मेहर मॅम पालघर जिल्हा महिला उपनेते आपण बघताय त्यांचं यथोचित शुभ सन्मान. मच्छीमार नेते आपण बघू शकाल. मच्छीमारांसाठी नेहमी त्यांचा आग्रह असतो. धडपडणारे एक कणखर असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहेत. माननीय ज्योती मेहर मॅम खऱ्या अर्थाने एक लढाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि सुंदर दृश्य आपण बघू शकाल कॅमेऱ्यामध्ये कॅच केले जात आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न हो आणि या मॅचचा मनमुरादपणे आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जो फिल्डिंगला संघ आहे तो म्हणजेच धाकटी डहाणू गावाला बिलॉंग करणारा आणि फलंदाजीला संघ आहे तो आगर, म्हणजे दोन्ही संघ डहाणूचे आहेत आणि सेकंड सेमीफायनल या ठिकाणी खेळताना आपण बघू शकाल. वळू आपण पुनश्च गोड आवाज भुवनेश्वर मेहर सरांकडे. धन्यवाद सर. चला क्षेत्ररक्षण लावायचं लवकर. 4 षटकाचा सामना असेल. 1 षटक पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या रिंगणाच्या बाहेर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दमदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल कारण कालचा दिवस गाजवला दर्यावर्दी आगर संघाने, तो मात्र आता सेमीफायनल मध्ये आपल्याला हजेरी लावताना पाहायला मिळतो आहे. प्रथम फलंदाजीसाठी तैनात आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज दैनिक आणि मयूर ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. दैनिक स्ट्राईकला आहे ना, दैनिक ऑन स्ट्राईक तर मयूर ऑन नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सुरेख पद्धतीची काल त्यांनी एक सुरेख खेळी साकारली. कालच्या दिवसात दुसरा सामना एसटी समाजाच्या माध्यमातून 86 धावा, मोठी धावसंख्या या टुर्नामेंट मधली नंबर 1 ची धावसंख्या ही त्यांच्या नावे नोंद केली गेलेली आहे. 86 धावांची मोठी धावसंख्या. तर पाहूया आता या 4 षटकांच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपलं योगदान कुठल्या पद्धतीने कसं काय देत आहे. तर दैनिक ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे तो म्हणजे करण नक्कीच यावेळेला राईट टाइम ओव्हर द विकेट मांगला एंड कडून गोलंदाजी साकारेल. पाहूया पहिला चेंडू घेऊन येतो आहे. जोरदार पद्धतीने स्वागत करूया कारण सेमीफायनल वाव काय यॉर्कर लेंथ मध्ये सफल होऊन रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता दैनिक यांनी, परंतु अलगद पद्धतीने खेळला गेला त्याला सिली मिडॉन क्षेत्रामध्ये आणि 1 धाव चोरीची टिपली जाते आहे. खातं उघडलं जात आहे 1 धावेने. यावेळेला दर्यावर्दी आगर संघाचं सुरेख पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर करण ह्या सुरेख गोलंदाजीचा जो आक्रमक मारा आपल्याला यॉर्करच्या लेंथ मधला चेंडू पाहायला मिळाला कारण ज्या वेळेला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला रोखणं हे एक कौशल्य असतं आणि ते कौशल्य मात्र सादर करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो आहे. पाहूया थोडीशी घाई करायची आहे आपल्याला. अजून एक फिनाले खेळायचं आहे. महाअंतिम सामना असणार आहे तो. पुढचा चेंडू यावेळेला मात्र मयूर हलक्या पद्धतीने टॅप केला आहे चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन कडे 1 धाव टिपली जाते आहे. पुन्हा एकदा 1 आणि 1 2 धावा बोर्डावर लागत आहेत. 2 चेंडू 2 धावा अशी सुरेख अशी आगेकूच आपल्याला पाहायला मिळते. शांत आणि संत पद्धतीने सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पहिल्या सेमीफायनल मध्ये थोडंसं आपल्याला उत्तुंग भरारी मात्र पाहायला मिळाली नाहीये चिंचणी मोरीपाडा संघाकडून, परंतु मॉडर्न शिरगाव याने ज्या पद्धतीने सामना लवकरात लवकर संपवला, जबरदस्त आक्रमकता दाखवली फलंदाजीच्या माध्यमातून. तर तसं काही चित्र यावेळेला पाहायला मिळेल का? तर नक्कीच एक सुरेख सामना मैदानाच्या आत रंगताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आला, खेळण्याचा प्रयत्न पाहूया क्षेत्ररक्षित केला जातो आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये 1 धाव येते आहे. 22 यस सर. तर धावसंख्या 1 ने वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजीचा मारा देत असताना करण मात्र धाकटी डहाणू संघासाठी आपले योगदान देतो आहे कारण दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि आक्रमक फलंदाजांना रोखणं ही शैली आहे. कारण 4 षटकाचा सामना आहे. पॉवर प्ले 1च षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवणं, ब्लॉक करून ठेवणं हे एक शैलीदार गोलंदाजाचं काम आहे. इकडे पाहायला मिळते आहे हा पिचचा मारा. या वेळेला मात्र पाहायला मिळतोय हवाई सफर कव्हरच्या क्षेत्रात सुटतोय झेल, मिळतोय एक जीवदान. फलंदाज यावेळेला मयूर याला नक्कीच कालच्या दिवसामध्ये त्याने पहिल्या सामन्यामध्ये 49 धावांची नाबाद खेळी साकारली होती. एक सुरेख खेळी साकारणारा हा फलंदाज यावेळेला मात्र जीवदान मिळतंय. सांगतात ना कॅच पकडू मॅच पकडू, कॅच छोडू मॅच